कृष्ण कळायला कठीण आहे. त्याच्या इतका संघर्ष कुणाच्याच वाटणीला आला नाही, म्हणून त्याचाच काल आला. बघा ना, जन्म होण्या अगोदर पासून मरण टपलं होतं. जन्माला आलंय ते, आल्याबरोबर पहिला प्रवास टोपलीत आहे. आईची मांडी सुद्धा मिळाली नाही हो. लेकरू झालं म्हणून आनंदोत्सव साजरा झाला. दृष्टी लागावी तशी पुतना भेटायला आली. नको नको ते राक्षस आले, सगळे मारायलाच आले. रांगायला लागलं लेकरू. तर गवळणी म्हणाल्या, तुझं पोरग उखळाला बांध. काय संघर्ष आहे कृष्णाला. लहान लेकराला उखळाला बांधलं. थोडा अजून मोठा झाला आणि त्यानं त्याचे मित्र जमवले. लोक म्हणली, तुमचं पोरग मक्खन चोर आहे. आळ घेतला त्याच्यावर. अजून थोडा मोठा झाला. त्याला असं वाटलं आता सगळ्या कुटुंबाबरोबर व्यतीत काळ करावा. लोक म्हटले, आता तू इथं थांबायचं नाही, उद्या जाई राणा, चल नाही घेतून. त्याला वृंदावनात पाठवला. तिथं गेल्यावर गवळणी म्हणाल्या, हा कृष्ण छेड काढतो. बदनाम झाला तो. भक्ती त्यांची आणि बदनाम झाला हा. पुढे ऐका ना, त्यानं एक एक मिनिट आईच्या प्रेमामध्ये घालवायचं ठरवलं असं. आणि त्याच वेळेला मथुरेला जावं लागलं. सख्या मामाला मारायची वेळ आली. बरं, तिथं गेल्यावर तरी कुठं देवकी मैया आणि वसुदेव जास्त दिवस मिळाले. तिथून माघारी यावं लागले. भावकीच्या घराड्यातून आपलं नगर सेपरेट बाजूला काढ. ही गावकी नको, भावकी नको, खूप त्रास दिला लोकांनी ना. आता यांच्यात राहायचंच नाही, आपल्या सगळ्याला घ्यायचं आणि स्वतंत्र राहायचं, इथं राहायचंच नाही. खूप त्रास दिला. पावलं पावली अपमान केला, पावलं पावली संघर्ष वाट्याला आला, पावलं पावली भांडणं झाली, वाद झाले, विवाद झाले, लोकांनी शिव्या दिल्या, नावं ठेवली, बदनामी केली. आता 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 नाही, मन उडलं गावावरनं कृष्णाचं. कुणाचं? देवाचं सांगतो मी. आपलं काय घेऊन बसला? त्याचं मन उडलं, नको म्हणे. अरे नसलेला देव परवडला, नसलेली भक्ती परवडली, नकोच. इतका कुठं संघर्ष असतो का? म्हणून त्यानं सगळ्या कुटुंबाला घेतलं आणि स्वतःचं वेगळं राज्य समुद्राच्या कडेला बसवलं. तिला नाव दिलं द्वारका. माऊली महाराज, लोक एवढी विचित्र. लोक म्हणले रणछोड दास. म्हणले भेला आम्हाला. कसा काय घाबरला? आमच्यात राहतोय, नादाला लागत नाही आमच्या. गेला का नाही पळून? आहे का त्याचा इतका संघर्ष पुन्हा? अरे बाबा, सामान्यातल्या सामान्यासाठी कृष्णाने अवतार घेतला.